आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता दुपारचे 2:45 झाले आहेत। आहान विहान अजूनही शाळेतून आले नाहीत, कारण त्यांची बस आता 2:30 वाजता शाळा सुटते। मग ती बस फिरत 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 3:30 ते 4:45 होतात घरी येईपर्यंत त्यांना। बिचारे सकाळी 6:45ला जातात, संध्याकाळी 4:45 त्यांना घरी यायला होतात। तर आज आम्ही एक तिळकुट असा प्रकार बनवला। एक मिनिट हा, कोणीतरी आलंय वाटतं। काहीतरी बनवलं आम्ही। हे काहीतरी काय म्हणजे माहिती का, ही आहे तिळाची चटणी। म्हणजे तिळकुट, कोकणात हा सर्रास तिळकुट बनवला जातो। तीळ कुठले माहिती आहेत? काळे तीळ म्हणजे आपण जे दोन प्रकारचे तीळ असतात, एक सफेद तीळ सारखेच काळे तीळ असतात, आणि दुसरे जे काळे तीळ असतात ते जरा लांबट आकाराचे असतात। शिराळे म्हणतात त्याला। तुम्ही दुकानात गेलात की तिथे शिराळे म्हणून विचारा, तुम्हाला ते तीळ शिराळे देतील। आता ह्या चटणीमध्ये आपण ही लसूण घातली होती, ही लसूण घेतलेली होती, आणि मिरची पावडर आणि मीठ, आणि मिक्सरला लावलं। हे तीळ आधी थोडे भाजून घेतले। ते शिराळे कारळे शिराळे भाजी असते, आणि कारळे हे तीळ, काळे तीळ म्हणजे कारळे। तर त्याची ही चटणी बनवून, ही चटणी तुम्ही नुसतीच तोंडी लावायला म्हणून, भाजी नसेल तर सहज तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता, किंवा या चटणीचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्यासुद्धा बनवू शकतो। तर ही चटणी आता थंड झालेली आहे। मी आता ह्या हवाबंद पिशवीमध्ये, ही हवाबंद झिपलॉकची बॅग आहे, त्याच्यामध्ये मी काढून ठेवते। तर आपले आता हवाबंद पिशवीत भरून झालेलं आहे। हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण ओलसर असतं, बुरशी येण्याची शक्यता असते। फ्रीजमध्ये ठेवते। आता आपण जाऊया किचनमध्ये। या चटणीचा वापर करून आपण काय बनवलं आहे ते पाहण्यासाठी। मंगलताई भांडी घासतायत। बघा, इथे आहे, आपण मटारची उसळ बनवलेली होती, ही आलू मटार, आणि त्या तिळाच्या चटणीचा वापर करून आपण ही गवारीची भाजी बनवली आहे, तिळकुटातील गवारीची भाजी। मला वाटतं ही रेसिपी माझ्या चॅनलवर असावी, असेल तर मी तुम्हाला लिंक खाली देते। ही गवारीची भाजी आहे, आणि अजून कुठली तरी एक भाजी आहे माझ्या चॅनलवर तिळकुटात बनवलेली। तर ही तिळकुटात बनवलेली गवारीची भाजी, डाळ भात ॲज युजल नेहमीप्रमाणे। आहान विहानसाठी अंडा कढी बनवलेली आहे। ही आहे आहान विहानसाठी गोडा मसाल्याचा अंड्याचा रस्सा। इथे भांडी घासण्याचं काम चालू आहे। ओटा बिटा आमचा सगळा क्लीन झालेला आहे। इथे काय भिजत ठेवलंय? उडदाची डाळ। इडलीसाठी उडदाची डाळ भिजत ठेवलेली आहे, आणि हे तांदूळ, पाणी कमी झालं तांदळातलं। पाणी ॲड करावं लागेल। तेच
मोठ्या पातेल्यात ठेवायला पाहिजे होतं, तर ह्याच्यात आहान यांच्या मम्मीने ह्याच्यात ठेवलं. माझ्या भाऊजाईने ह्याच्यात ठेवलं. फुगणार कसं? बसमध्ये असतील आता, 3:30 पावणे 4 येतील. तर आपलं इडलीचं डोश्याचं जे काय ते बनवेल त्याचं हे भिजत ठेवलेलं आहे. आता संध्याकाळचा व्लॉग संध्याकाळी बघूया. या मंगलताई मशीन आमची चालू आहे. आता बेडशीट्स लावलेत. चलो, सगळे झोपलेले आहेत. आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आता चहा पिते थोडासा. आहान विहान शाळेतून झालं, जेवले, झोपून पण उठलेत. विहान अजून झोपलेलं आहे. आता मी चहा जरा पिते. दुपारी तर पाहिलं सगळं जेवण तयार आहे, फक्त भात आणि भाकऱ्या करायच्या त्या मी करून घेते. आता चहा प्यायला चला, चहा प्यायला. सकाळी डाळ तांदूळ भिजत ठेवले होते, तर आता मिक्सरला लावण्याचं काम चालू आहे किचनमध्ये. तर आता मी चालली चहा घ्यायला. विहानच्या डोळ्यावर झोप आहे. विहान, अजून तुझी झोप नाही उडाली. ओ विहान, ओपन तोय. विहानची झोप अजून उडालेली नाही. विहान अजून पेंगा काढतो. कुठे गेला विहान? कुठे गेला? बघ, सगळ्यांना हाय कर, सगळ्यांना हाय करा. हाय. खूप झोप आली. थोडंसं चहा बिस्किट खातो, मग त्याला झोप आलेली आहे. झोपला. हाय, 7 वाजलं. ओके, बरं. चहा, सगळ्यांनी चहा प्यायला या. सगळ्यांनी चहा प्यायला या. मी कपात चहा पित नाही, मी ग्लासातच चहा पिते, स्टीलच्या ग्लासातच. कारण मी दूध पित नाही ना, मग दुधाचा वास येतो, म्हणून मग मी अशा पद्धतीने ग्लासात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टीलच्या ग्लासात चहा प्यायल्याने शेवटपर्यंत चहा गरम होत असतो. हा दुसरा फायदा. आता चहा पिते आणि किचनमध्ये जाते. बघा, आता इथे माझ्या भाकऱ्या सुद्धा झालेल्या आहेत बनवून. 2 भाकऱ्या केल्या मम्मीला आणि पप्पांना. ह्या 2 भाकऱ्या बनवून झाल्यात. आणि इथे दुपारी मी दाखवलं होतं ना, डाळ तांदूळ भिजत ठेवले होते, तर ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेले आहेत. आता हे रात्रभर असंच असणार आहे. चला, भात झाला, जेवण गरम करून झालं, सगळं झालेलं आहे आपलं. आता मी जाणार आहे, आज भाकऱ्या ठेवते. हे आमचं आहे, ही जाळी अशी ठेवते आणि त्याच्यावर ह्या भाकऱ्या. ही जाळी अशी ठेवली आणि त्याच्यावर या भाकऱ्या, म्हणजे गरम गरम राहील. हां, आता सगळं झालं काम आहे. आता एडिटिंगचं काम, म्हणजे आता
माझे काही व्हिडिओ एडिट करायचे बाकी राहिलेले आहेत, ते आत्ता करण्यासाठी मी जात आहे. तर हे बघा, भात इथे दमट ठेवलेलं आहे, डाळ आहे, भाकऱ्या झालेल्या आहेत. तर आता मी बसते एडिटिंग करायला. आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. बघा किचनमध्ये किती गरम होतं. नुसतं भात आणि भाकऱ्याच केलं तर एवढं गरम झालं. अजिबात बाहेर हवा नाही आहे. पंखा तर बंदच आहे. झाडाचं पान सुद्धा हलत नाही, इतकं गरम होतं. तर आता आपण आत्ता इथला व्लॉग इथेच थांबूया. तोपर्यंत उद्या भेटू.